हाय फ्रेंड्स, मी वर्षा। आज आपण उपासाची साबुदाणा खिचडी पाहणार आहोत। तर अर्धी वाटी साबुदाणा मी मस्त रात्रभर भिजू घालून ठेवला। मस्त एक वाटी झाला आहे। थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतल्या, शेंगदाणे घेतले, भाजून पाकडून पण घेतले, मिक्सरच्या भांड्यात टाकले आणि मिक्सरमधून असं हे कूट करून घेतलं। गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये तेल घातलं, थोडं अर्धा चम्मच जिरे घातले। जिरे मस्त असे तडतडले की जे मिक्सरमधून काढलेलं शेंगदाण्याचं कूट आहे ते टाकूया। व्यवस्थित फिरून घेऊ, मस्त तेलामध्ये परतून घेऊया। आता यामध्ये आपल्याला साबुदाणा टाकायचा आहे। साबुदाण्यामध्ये पाणी पण कमीच टाकायचं, नाहीतर असा गारा गारा होत नाही, एकदम मस्त असा मोकळा मोकळा साबुदाणा होते। कमी पाणी घातले की मीठ टाकलं चवीपुरतं, थोडासा बारीक चिरून कोथिंबीर टाकला। तुम्ही यामध्ये मस्त बटाटे पण टाकू शकता। खूप मस्त अशी साबुदाणा खिचडी होते। नक्की बनवा, कोणत्याही उपासाला बनवून खाऊ शकता। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर नक्की करा। भरपूर उपासाच्या रेसिपी आहेत माझ्या चॅनलवर, तुम्ही बघू शकता। बाय।